आज आपण पत्रिकेमधील घटस्फोटाचे योग पाहणार आहोत. विवाहाचे स्थान हे सप्तम स्थान असते व सप्तम स्थान किंवा सप्तमेश हा पापग्रहाने युक्त असेल अशा वेळी वैवाहिक जीवन दुःखी होते. सप्तमेश षष्ठ स्थानामध्ये असेल व पापग्रहाने युक्त असेल अशा वेळी पती पत्नींमध्ये भांडणे होत राहतात व विरह होतो व त्यामुळे घटस्फोटही होऊ शकतो. सप्तमेश पापग्रह युक्त असता पती पत्नीमध्ये विरक्तपणा येतो, पण त्यावर गुरुची दृष्टी असता त्यांचे मतभेद किंवा भांडणे दोघातच राहतात व जगा पुढे येत नाही. किंवा शुक्राची दृष्टी असताही सौम्यपणा येतो व जगासमोर भांडणे येत नाही. घटस्फोटाच्या पत्रिकेमधील पुढील योग म्हणजे लग्नामध्ये शनी किंवा राहू असता विवाहानंतर भांडणे होऊन विरह येतो. स्त्रीच्या कुंडलीमध्ये मेष किंवा वृश्चिक लग्न असतं व सप्तमेश दुबळा व पापग्रहाने युक्त असतं. अशा स्त्रीचे पतीबरोबर जमत नाही व त्यांच्यामध्ये विरह येतो. पुढील एक महत्त्वाचा योग म्हणजे सप्तम स्थानामध्ये धनुचा गुरु असणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. तसेच शुक्राचा हर्षल व केतू यांच्याशी होणारा अशुभ योग म्हणजे केंद्रयोग किंवा प्रतियोग हे देखील घटस्फोटाचे महत्त्वाचे कारण आहे. सप्तम भावामध्ये राहू, हर्षल व शनी हे पापग्रह अशुभ फळे देतात व त्यात वक्री असता फारच अशुभ फळे देतात. कारण वक्री होऊन हे पापग्रह षष्ठ स्थानामध्ये जातात व अधिक अशुभ फळे मिळतात. घटस्फोटाच्या कुंडल्यांमध्ये शुक्र ग्रह हा कृतिका, मूळ, आद्रा व ज्येष्ठा या नक्षत्रामध्ये आढळतो. कृतिका नक्षत्र हे अत्यंत अशुभ नक्षत्र आहे, क्रूर नक्षत्र आहे. हे नक्षत्र रवीचे आहे. यामुळे जमत आलेले लग्न मोडणे अशाही घटना घडतात. तसेच शुक्र ग्रह यावर शनी व मंगळाची दृष्टी असू नये. शुक्र ग्रह हा पापक्रतरी योगामध्ये असणे किंवा शुक्र वक्री असणे किंवा स्तंभी असणे, शुक्र मंगळाच्या राशीत असणे किंवा शुक्र कन्या राशीत निश्चित असणे हे असमाधानी वैवाहिक जीवनाचे कारण आहे. सप्तम स्थानापासून 6व्या, 8व्या व 12 या भावामध्ये अशुभ ग्रह असता अशा व्यक्तीचा घटस्फोट होतो. अजूनही बरेच योग आहेत, ते आपण पुढील भागामध्ये पाहू.